मग आता 5वी ते 10वीचे पूर्ण उत्तर द्या. फुलाच्या पाकळीवरून बोट फिरवल्यास बोटाला टिंब टिंब चिकटता. काय शब्द बरोबर आहे पण तो घोटाळा काय. तू इंग्लिश मीडियम नाही इंग्लिश मीडियम नाही. यू हॅव सीन फ्लावर. येस. हाऊ मेनी पार्ट ऑफ फ्लावर्स. 4 पार्ट. कॅरिक्स करोला शिमिलन तू इंग्लिश मीडियम नाही. इंग्लिश मीडियम. मिल्क इज ए सॉलिड लिक्विड और गॅस. Milk is solid. Liquid. Water. Wood. Stone. Nitrogen. Gas. Hydrogen. Carbon. Wrong. Carbon is a solid. Carbon dioxide is a gas. त्यांना वाटलं येत होता ना सध्या काय. आता आपण उत्तर राहील आपलं. मला पहिलं कळवायचं आहे. फुलाच्या पाकळीवर बोट फिरवल्यास बोटाला काय चिकटतात. परागकण. काय चिकटतात. बोला ए ब्रे काय. परागकण. मग एका फुलातील परागकण दुसऱ्या फुलावर जाण्याच्या क्रियेला ट्रान्सफॉर्मेशन ऑफ जर्मिनेशन म्हणतात. म्हणजे याला इन मराठी पराग सिंचन म्हणतात. पराग सिंचन. एका फुलातील परागकण दुसऱ्या फुलावर जाऊन पडण्याच्या क्रियेला पराग सिंचन म्हणतात. आणि ते पराग सिंचन कोण करतं. वारा एक किंवा फुलपाखरू जर पाकळीवर बसलं तर फुलपाखराच्या पायाला त्या पाकळीवरचे परागकण चिकटतात आणि तो दुसऱ्या पाकळीवर जाऊन बसतो. पण एखादा भुंगा असा आहे त्याला जर आला. आता उत्तर द्या पोरांनो. मकरंद खायला आलेला भुंगा बोलावला का आपाप आला. आल्यानंतर त्यानं काय खायला सुरुवात केली. फुलातला मकरंद खाण्यामध्ये त्याला आवड तयार झाली. आता तो इतका गुंतला का त्याला संध्याकाळ झाल्याचं सुद्धा ध्यान राहिलं नाही. मग भुंग्याला मकरंदाची काय लागली. करेक्ट.